राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 7 ऑक्टोबर 2024चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती, तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील कांदा आवकीची माहिती, तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, एक्सपोर्ट कांद्याच्या बाजारभावामध्ये किती सुधारणा झाली, एक्सपोर्ट किती दिवस आता बंद असणार आहे, कधी ती चालू होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडी येथून। पुणे गुलटेकडे आज जुन्या कांद्याच्या 45 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आहे, तर नवीन कांद्याची 30 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे। जुन्या उन्हाळी कांद्याचे काही लॉट 4500 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत। त्या खालोखाल 1 नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 4400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। नंबर 2 प्रतीचे कांदे 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। ॲव्हरेज क्वालिटी कांदे 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। मीडियम क्वालिटी कांदे 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। तर गोल्टी या प्रतीचे कांदे 3500 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे। तर नवीन कांद्याचे भाव 2000 रुपयापासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते निघालेले आहेत। मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये 2 रुपयांची घसरण जुन्या कांद्याच्या बाजारभावामध्ये पुणे गुलटेकडे ते झालेली आहे। तर मित्रांनो पाहूयात आवकीची माहिती। आज इंदोर मंडी येथे आवक थोडीशी जास्त आहे, 40 ते 45 हजार गोण्यांची आवक इंदोर मंडी येथे आहे। तर रतलाम मंडी येथे 200 ते 220 पेक्षा जास्त वाहनांची आवक ही रतलाम मंडी येथे सकाळी दाखल झालेली आहे। तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज 96 गाड्या ह्या विक्रीसाठी आहेत, यामध्ये 20 कांदा गाड्या ह्या नवीन कांद्याच्या आहेत। तर मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, त्याला काय बाजारभाव निघाले। काल गौजाडांगा बॉर्डर येथून 50 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, मेंदीपूर बॉर्डर येथून 50 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, हिली बॉर्डर येथून 13 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। मित्रांनो अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 113 गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। भारतीय कांद्याला काल बॉर्डरवरती 60 रुपयापासून 64 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे। बाजारभावामध्ये किलो मागे 4 रुपयांची सुधारणा काल बॉर्डरवरती पाहावयास मिळालेली आहे। मित्रांनो बॉर्डर ही 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत म्हणजेच 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दुर्गा पूजानिमित्त बंद असणार आहे। आणि मित्रांनो तिन्ही बॉर्डर ह्या बंद असणार आहे आणि 15 तारखेपासून 15 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बॉर्डर ही चालू होणार आहे, कांद्याची निर्यात ही चालू होणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर